चला तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये टी विशेष प्रश्न। दररोज नवीन 10 प्रश्न या सदराखाली दररोज नवीन 10 प्रश्न आणि त्या 10 प्रश्नांची स्पष्टीकरण, त्या 10 प्रश्नाच्या ट्रिक्स आणि महत्त्वाच्या गोष्टी आपण घेत आहोत। तर मित्रांनो, आपण पाहत आहात इजीनियस मॅथ्स या चॅनलवर गणिताचे 400 पेक्षा जास्त व्हिडिओ असून आपण जर हे चॅनल आत्ताच पाहत असाल तर लगेच सबस्क्राइब करा, कारण आपण दररोज नवीन 10 प्रश्न आणि त्या 10 प्रश्नांची स्पष्टीकरण, ट्रिक्स सर्व या चॅनलवर घेत आहोत। चला तर पाहूया आजचा पहिला प्रश्न। आजचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती? हा प्रश्न आपण 2-3 वेळेस घेतलेला आहे। याचं कारण असं आहे की त्रिकोणी संख्येवर तुम्हाला एक तरी प्रश्न नक्की विचारला जाणार आहे आणि त्रिकोणी संख्या कशा शोधायच्या हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी दिलेल्या संख्या 90, 72, 65 आणि 55 ह्या 4 आहेत। तुम्ही पण उत्तर शोधलं असेल तर याचं स्पष्टीकरण पाहूया। दिलेल्या संख्येची दुप्पट करा। 90 गुणिले 2 180, 72 गुणिले 2 144, 65 गुणिले 2 130 आणि 55 गुणिले 2 110। आलेले गुणाकार हे कोणत्या दोन क्रमवार संख्यांचे गुणाकार आहेत हे शोधा। जर ते क्रमवार संख्यांचे गुणाकार असतील तर ती त्रिकोणी संख्या असते। जसे की उदाहरणार्थ 110 म्हणजेच 10 गुणिले 11, म्हणून या ठिकाणी 110 म्हणजेच 55 ही त्रिकोणी संख्या आहे। पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे। चला तर पाहूया प्रश्न क्रमांक 2। 62 गुणिले 62 गुणिले 62 असा 73 वेळा गुणाकार केल्यास एकक स्थानी कोणता अंक येईल? यासारखे पण प्रश्न आतापर्यंत 2 ते 3 वेळेस विचारलेले आहेत, म्हणून या प्रश्नावर आपण विशेष लक्ष दिलेलं आहे। तर या ठिकाणी पहा, 62चा 73 वेळा गुणाकार म्हणजेच 73ला 4 ने भागा, भागल्यानंतर तुम्हाला बाकी 1 मिळेल आणि बाकी 1 आहे म्हणून एकच वेळास 2 हा अंक घ्यायचा। 62 मधील एकक स्थानचा अंक 2 हा एकदाच घ्यायचा, म्हणजे या ठिकाणी जर 2 एकदाच घेतलं तर 2 हा अंक एकक स्थानी येईल। जर बाकी 2 आली असती तर 2चा गुणाकार करायचा होता आपल्याला 2 वेळेस, बाकी 3 आली असती तर गुणाकार 3 वेळेस आणि बाकी जर 0 आली तर गुणाकार 4 वेळेस करायचा आहे एकक स्थानचा। परंतु या ठिकाणी बाकी एकच आहे म्हणून एकक स्थानी 2 हा अंक असेल। पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अतिशय बरोबर आहे। तर या प्रश्नावर विशेष लक्ष द्या, कारण हा प्रश्न 2 ते 3 वेळेस विचारलेला आहे। टीईटी 2014, टीईटी 2016 दोन्ही पेपरमध्ये हा प्रश्न आहे। यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 3। यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 3। 2, 5, 3, 4, 8, 6 हे अंक एकदाच वापरून 6 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? तर या ठिकाणी पहा मित्रांनो, 6 अंक दिलेले आहेत आणि आपल्याला 6 अंकीत संख्या विचारलेली आहे, म्हणून त्यासाठी अतिशय सोपी ट्रिक्स आहे 6 फॅक्टोरियल। फॅक्टोरियल म्हणजे 6चा उतरत्या क्रमाने गुणाकार करायचे आपल्याला 1 पर्यंत आणि हा गुणाकार येईल 720 आणि म्हणून या ठिकाणी दिलेल्या 6 अंकापासून 6 अंकी 720 संख्या तयार होतील। तर याप्रमाणे ही ट्रिक्स लक्षात ठेवा, परंतु याची कंडिशन एक आहे, जेवढे अंक दिले आहेत तेवढ्या अंकीत संख्या या सूत्रानं निघते। त्यामुळं विशेष असा प्रश्न वाचूनच हे उत्तर लिहा। यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4 आहे, 4, 1, 5 ॲट द रेट या संख्येला 12 भाग जातो। ॲट द रेटच्या ठिकाणी समान अंक असेल तर ॲट द रेट बरोबर किती, म्हणजे हे चिन्ह या ठिकाणी कोणता अंक असेल? तर मित्रांनो, 12 भाग जात असेल तर या दिलेल्या संख्येला 3 आणि 4 भाग जाणं आवश्यक आहे आणि 3 आणि 4 भाग जाण्यासाठी आपल्याला सुरुवातीला 3 जर भागचा विचार केला तर या ठिकाणी 1 पण असू शकतं, कारण 1 घेतल्यास बेरीज 12 येईल। 4 पण असू शकतं, कारण या ठिकाणी 4 घेतल्यानंतर बेरीज 18 येईल। 7 पण असू शकतं, कारण 7 घेतल्यानंतर या ठिकाणी बेरीज 24 येईल। आता आपण पाहूया 4 भाग जाण्यासाठी कोणत्या संख्या आवश्यक आहेत। 1 घेतलं तर 11 होईल, 4 घेतलं तर 44 होईल आणि 7 घेतलं तर 77 होईल। या ठिकाणी पुन्हा 4 जर भाग जाणं आवश्यक असेल तर या ठिकाणी 44 असणं गरजेचं आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 ॲट द रेटच्या ठिकाणी 4 हा अंक असला पाहिजे, कारण 1 आणि 7 घेतला तर त्या संख्येला 4 भाग जात नाही आणि 12 भाग जाण्यासाठी दिलेल्या संख्येला 3 आणि 4 भाग जाणं गरजेचं आहे। त्यामुळं या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 ॲट द रेट बरोबर 4 हे उत्तर अगदी बरोबर आहे। यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 5।
प्रश्न क्रमांक 5 आहे सहमूळ संख्यांची जोडी कोणती। तर मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला रिपीट केल्यासारखा वाटेल, परंतु या ठिकाणी संख्या वेगळ्या आहेत आणि हा प्रश्न 100% परीक्षेमध्ये असणार। सहमूळ संख्येवरील एक तरी प्रश्न टीईटी परीक्षेमध्ये विचारला जाणार, म्हणून आपण आवर्जून जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते रिपीट घेत आहोत, परंतु प्रत्येक वेळेस संख्या वेगवेगळ्या आहेत। तर या ठिकाणी सहमूळ संख्याचा जर विचार केला तर पहिली जोडी 6 आणि 17 यापैकी एक संख्या मूळ संख्या आहे 17, म्हणजे या ठिकाणी पहिली जोडी तर सहमूळ आहे। दुसरी जोडी 34 35 या दोन क्रमवार संख्या आहेत, म्हणजे क्रमवार संख्या सहमूळ असतात, ही पण जोडी आहे। आणि 23 47 या दोन्हीही मूळ संख्या आहेत, म्हणजे या पण सहमूळ आहेत। म्हणून या ठिकाणी वरील सर्वच बरोबर, म्हणजे वरच्या तिन्ही पण जोड्या या सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत। म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 6 17 34 35 23 47 या तिन्ही जोड्या सहमूळ संख्येच्या आहेत। मित्रांनो, जर तुम्हाला संख्याज्ञानबद्दल माहिती घ्यायची असेल तर आपल्या चॅनलवर संख्याज्ञान, नंबर ट्रिक्स आणि नंबर इन्फॉर्मेशन असे व्हिडिओ आहेत, सर्व व्हिडिओ पाहून घ्या। तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्वच बरोबर। यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 6। प्रश्न क्रमांक 6 आहे वर्तुळावर 6 बिंदू घेऊन जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील। तर मित्रांनो, वर्तुळ जर आपण काढला आणि वर्तुळावर जर 8 बिंदू जर आपण या ठिकाणी घेतले, 8 बिंदू आहेत, 8 बिंदू जर घेतले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील। तर या ठिकाणी याचं सूत्र आहे n गुणिले n वजा 1/2, म्हणजेच 8 बिंदू असतील तर 8 गुणिले 7/2, म्हणजे या ठिकाणी 8 7 56 भागिले 2 म्हणजेच 28 उत्तर येईल। तर या ठिकाणी याचं सूत्र पण या ठिकाणी दिलेलं आहे। एकूण बिंदू आहेत 8, आपल्याला जर एकूण रेषाखंड काढायचे असेल तर 8 गुणिले 7/2 करावं लागेल। 2नी आपण 8 7 56ला जर भागलं तर 28 उत्तर येईल आणि या ठिकाणी एकूण 28 रेषाखंड आपण काढू शकतो। तर यासारखे प्रश्न 2 वेळेस विचारलेले आहेत, टीईटी 2014 टीईटी 2016 यावेळेस पण शक्यता आहे मित्रांनो। यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 7। 14 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळात जास्तीत जास्त किती लांबीचा कर्ण असलेला काटकोन त्रिकोण काढता येईल। म्हणजेच 14 सेमी त्रिज्या असलेला जर वर्तुळ असेल आणि त्यामध्ये जर आपण जास्तीत जास्त मोठा काटकोन त्रिकोण काढला तर त्याचा कर्ण किती असू शकतो, असा सरळ आणि साधा प्रश्न आहे। यासाठी जर तुम्ही वहीवर आकृती काढली आणि जर 14 सेमीचा त्रिज्या असलेलं वर्तुळ घेतलं तर या ठिकाणी त्याचा व्यास होतो 28 सेमी आणि 28 सेमी व्यास असलेला काटकोन त्रिकोण आपण सहज त्या वर्तुळामध्ये काढू शकतो। म्हणून या ठिकाणी 14 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे 28 सेमी आणि 28 सेमी लांबीचा कर्ण असलेला काटकोन त्रिकोण आपण काढू शकतो। म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अतिशय बरोबर आहे। तर यासारखी पण भूमितीवरील प्रश्न आहेत, काटकोन त्रिकोणाचा गुणधर्म आवर्जून परीक्षेमध्ये विचारला जाणार मित्रांनो। यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 8। प्रश्न क्रमांक 8 आहे 100 पर्यंतच्या सर्वच मूळ संख्यांची बेरीज किती। तर मित्रांनो, परीक्षेमध्ये तुम्ही हा प्रश्न सोडवू शकणार नाहीत, कारण 100 पर्यंतच्या एकूण 25 संख्या आहेत आणि 25 संख्येची जर बेरीज करत बसलात तर तुम्हाला 5 मिनिट वेळ जाईल। म्हणून या ठिकाणी हा प्रश्न आवर्जून घेतलेला आहे, ही माहिती तुम्हाला असावी। जर असा प्रश्न आला तर तुम्ही अगदी सेकंदामध्ये सांगू शकचाल, जर तुम्हाला 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज माहीत असेल। तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत आपल्याला 1170, 960, 1060 आणि 1160। तर या ठिकाणी लक्षात ठेवा, 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची जर बेरीज केली तर ही बेरीज येते 1060। पर्याय क्रमांक 3 हे उत्तर अतिशय बरोबर आहे। तर मित्रांनो, यासारखी काही प्रश्न असतात जे परीक्षेमध्ये फक्त माहिती, तुम्हाला काय माहिती आहे यावर विचारली जातात। बरेच प्रश्न हे आकलनवरील आहेत आणि जास्तीत जास्त प्रश्न हे उपयोजनावर आहेत। तर या ठिकाणी उपयोजनाच्या प्रश्नावर तुम्ही जास्तीत जास्त भर द्या। तर हा फक्त ज्ञानावर आधारित प्रश्न आहे। यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 9। प्रश्न क्रमांक 9 आहे 3, 7, 8 अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती संख्या तयार करता येतील। आता तुम्ही हा प्रश्न वाचल्या तुमचं उत्तर आलं असेल 6, परंतु मित्रांनो, प्रश्न जर काळजीपूर्वक तुम्ही वाचलात तर तुम्हाला या ठिकाणी 3 अंकी संख्या सांगितलेल्या नाहीत। 3 अंक दिलेले आहेत परंतु 3 अंकी संख्या सांगितलेल्या नाहीत। तर या ठिकाणी जास्तीत जास्त संख्या विचारलेल्या आहेत
आणि याचं उत्तर आहे 1 अंकी आपण 3 संख्या तयार करू शकतो, 2 अंकी 6 संख्या तयार होतील आणि 3 अंकी 6 संख्या तयार होतील, एकूण संख्या 15 होतील. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणखी एक सर्व मित्रांना सांगायचं म्हणजे माझा व्हिडिओ तुम्ही पाहत असताना किंवा आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओच्या खाली लाईकचं एक बटन आहे तेवढं दाबत चला मित्रांनो, कारण दररोज तुमच्यासाठी मी व्हिडिओ तयार करतोय. 5 ते 6 हजार लोक व्हिडिओ दररोज पाहतात आणि लाईक मात्र 10, 20, 30, 40च असतात. तर मित्रांनो तुमच्यासाठी जर इतका वेळ दिला तर तुम्ही कमेंट्स आणि लाईक करायला का कंजूसपणा करतात का तुमचे पैसे जातात हे मला कधीच कळलं नाही. तर पहा, विचार करा ह्या गोष्टीचा. एखादी व्यक्ती जर आपल्यासाठी एवढं काम करत असेल आणि सहज सोप्या भाषेमध्ये गणित स्पष्टीकरण मिळत असतील तर लाईक कमेंट्स द्यायला अजिबात विसरू नका. यानंतर पाहूया शेवटचा प्रश्न. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी अगदी निर्भीड बोलणारा माणूस आहे. तुम्ही चॅनल बघा अगर न बघा त्याचा काही प्रश्न नाही, आवडलं तरच पहा, विनाकारण पाहू नका. तर शेवटचा प्रश्न आहे 5.4/7 या अपूर्णांकाचा बेरीज व्यस्त अपूर्णांक किती? तर बेरीज व्यस्त म्हणजे दिलेल्या अपूर्णांकाच्या विरुद्ध संख्या असते. दिलेला अपूर्णांक आहे 5.4/7 म्हणजेच 39/7. 7×5 35 आणि 4 39 केलेला आहे आणि याचा व्यस्त म्हणजेच याच्या विरुद्ध संख्या वजा 39/7. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अतिशय बरोबर आहे. तर या पद्धतीनं अतिशय सोप्या आणि सहज भाषेमध्ये तुम्हाला दररोज 10 प्रश्न जर पाहिजे असतील तर हे चॅनल सबस्क्राईब करा, चॅनलच्या सोबत राहा, भरपूर व्हिडिओ पहा आणि आपलं गणित पक्क करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.